नमस्कार मित्रांनो, आपण एक युवा उद्योजकाकडे आलो होतो. रामा द परफेक्ट वेअर ही त्यांनी शॉप चालू केलेली. चला या इकडे दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे काय काय आहे. वाज दाखव. पूर्ण जनरल स्टोअर्स आहे. आता बैल पोया सुद्धा त्यांनी चालू केलेलं होतं. पोयाचे भरपूर बैल विकले. त्याच्यानंतर राहिली गोष्ट हाट हे सुद्धा दाखव. त्यांना काय काय चालू केलेलं त्यांना केलं का. चला त्यांना आपल्याला विचारू. त्यांनी जो व्यवसाय चालू केलेला आहे तो काय काय अडचणी आल्या, काय काय नाही, त्यांनी पैसे कुठून आणले, पहिलं काय करत होते, भरपूर क्वेश्चन आहे, भरपूर प्रश्न आहे. तर त्यांना विचारू आपण. सर, तुम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी आल्या सांगा त्यांना. सर्वप्रथम आम्ही बिझनेस हा पार्टनर मध्ये चालू केला होता. तर माझा पार्टनर जो आहे तो त्याचं नाव राम महाजन आहे. तो सध्या बाहेर गेलेला आहे. तर आम्ही बिझनेस चालू करताना आमच्या दोघांकडेही भांडवल नव्हते. आम्ही दोघेही सोबत एमआयडीसी मध्ये काम करत होतो. एमआयडीसी मध्ये काम करत असताना बरेच आमचे हाल झालेले होते. पण त्यानंतर आम्ही दोघांनी एक जागेवर बसून एक निर्णय घेतला की आपण ही बिझनेस चालू करू. तर आम्ही एक बिझनेस चालू कर, पण आम्हाला असं करावं का हे आम्हाला समजत नव्हतं. मार्केटमध्ये जे आणायचं ते आधीच होतं. यावरती आम्हाला काय सुचत नव्हतं, पण आम्ही असं सुरुवात केली. ही बॅग पासून, जी स्कूल बॅग होती, ही बॅग पासून सुरुवात केली. बरं, तुम्ही जी नोकरी केली बरोबर आहे, एमआयडीसी मध्ये होते, तुम्हाला पगार किती होता? पगार तिथं आम्हाला 10,000 रुपये महिना होता. 10,000 रुपयामध्ये तुमचं भागत होतं की तुमच्या गरजा पूर्ण, त्याच्यानंतर पेट्रोल पाणी जाणं येणं. आता तुम्ही राणीउंच्या गावचे प्रॉपर बरोबर. राणीउंच्या गावून जालन्याला जायचं म्हणल्यावर तुम्हाला 200 ते 150 रुपयाचं पेट्रोलच लागलं असेल. हो, लागलं बरोबर. कंटिन्यू आम्हाला 150 रुपयाचं पेट्रोल गाडी. तर मग 10,000 रुपयामधून जर 150 रुपयानं धरलं, 3,500 रुपये तुमच्या याच्यातच जात होते पेट्रोल मध्ये. 7,000 रुपयात तुमचं पूर्ण भागत होतं का? नाही, 7,000 मध्ये आमचं पूर्ण हे भागत नव्हतं. त्यामध्ये घर खर्च होता, आमच्या कॉलेजचा खर्च होता. त्यामध्ये आम्हाला फक्त 1,000 रुपये उरत होते. ते पण सध्या आम्हाला त्याच्यामध्ये जात होतं. अच्छा, त्याच्यामध्ये जात होतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅन सुचला का? हो, त्यामुळे आम्हाला वाटलं आता काहीतरी आपण स्वतःच असं एक अस्तित्व निर्माण करू. त्यामुळे आम्ही दोघं पार्टनर मिळून तुम्हाला रामा द परफेक्ट वेअर हा ब्रँड म्हणजे हा नाव कुठं सुचलं? हा नाव आमच्या दोघांचे नाव रामा होते. आम्हाला पूर्ण गावामध्ये रामा असे बोलत असतात. त्यामुळे आम्ही हे नाव एकदम सुचवत केलं. अच्छा, ठीक आहे. तर तुम्ही आता कामाला जात होता बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कसं पैसा कुठून आणला तुम्ही? व्यवसायाला जरा मेन गोष्ट पैसा तर लागतो. बरोबर आहे. तर कुठून आणला पैसा? पहिली गोष्ट, आमच्या घरच्यांनी आम्हाला आधी सपोर्ट केला नव्हता. घरच्यांकडेही पैसा नव्हता, कारण की आम्ही त्याला मागू शकत नाही. तर घरच्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही कराच का नाही करा. नाही, घरच्याचं हे कारण नाही म्हणणं नव्हतं. पहिली गोष्ट ते म्हणाले पण तुम्ही कामाला जा, जो पैसा येईल तुम्ही धंद्यामध्ये टाका. पण आम्ही कामाला जाऊन ते पैसा आमच्याकडे साचत नव्हता. त्यामुळे आम्ही काही पैसा हे लोकांकडून घेतला, लोकांकडून लोन काढले. यानंतर आम्ही बिझनेस चालू केला. ठीक आहे, बिझनेस चालू केला तुम्ही, मान्य आहे. तर बिझनेस टाकून किती दिवस झाले? आता आम्हाला 2 महिने होत आलेले. 2 महिने झाले. तर तुम्ही सगळ्यात आधी काय काय प्लॅन केला की बाबा आपल्याला जनरल स्टोअरच टाकायचं? कशामुळे तुम्हाला सुचलं कसं ते की हाच आपल्याला बिझनेस टाकायचा? आणि ठीक आहे, बस सांगा. सर्वप्रथम आमचा हा प्लॅन नव्हता जनरल स्टोअरचा. सर्वप्रथम आमचा सगळा प्लॅन होता परफेक्ट वर आम्हाला करायचं होतं. जो आपल्याला ज्या माणसाला जी वस्तू आपल्याला जीवन दिनचर्यामध्ये लागत असते ती वस्तू आपल्याला ठेवायची होती. पण काही प्लॅन नुसार जो पैसा आपल्याकडे असतो, जो आपला सध्या पैसा आमच्याकडे नव्हता, त्यामुळे आम्ही पैसा वाढवण्यासाठी हा जनरल स्टोअर चालू केलं होतं. अच्छा, तुम्हाला समजा जनरल स्टोअरच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करायचं बरोबर. हो, बरोबर. तर तुम्ही सीझन वारी चालता का एकच राहतं तुमच्याकडे? नाही, सीझन वारी हा प्लॅन आमच्या पहिल्यापासून आमच्या मनात नव्हताच. पण कसं आम्हाला जो पैसा वाढायचा होता, जो आम्हाला जे आमचा प्लॅन होता, त्या प्लॅन नुसार आम्हाला करायचं आहे. त्यामुळे आम्ही पैसा आधी सीझन वारी करत आहोत. ठीक आहे, तुम्ही सीझन वारी केलं ते चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर आता तुमचा दुसरा पार्टनर कुठे? दुसरा पार्टनर सध्या बाहेर जेवण करण्यासाठी गेलेला आहे. काय काम काय करतो? म्हणजे तुम्ही दोघं पण दिवसभर दुकानात बसता बरोबर. तर एवढी इन्कम आहे की तुम्ही दोघं बसू शकता, तुमच्या दोघांचे पगार. आता तुमचं मानधन वेगळी गोष्ट धरली तर तुम्ही तुमच्यासाठी काय वेगळे पैसे जपून ठेवता का? त्याच्यानंतर तुमचा समजा जो धंदा झाला त्याच्यात तुम्ही पार्टनरशिप टिकाव किंवा विश्वास एकमेकावर असाव, ते कसं कसं मेंटेन करता?
सगळं पहिल्यापासून सांगायचं म्हणलं तर राम माझा लहानपणीचा मित्र आहे आणि लहानपणी मित्राचा माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. आणि दुकानात जर काम करण्यात झालं नाही नाही, विश्वास हा कोणावर ठेवणे माणसाने ते तर बरोबरच आहे. बरोबर आहे. कोणाला कळतं नाही. आज समजा एक गोष्ट आहे की तुम्ही एक घड्याळ विकली बरोबर, हो. त्याचा हिशोब हे आले एवढे तेवढे गेले एवढे पैसे राहणार ते कोण बघतं? त्याचं पुरं राम बघत असतो. मग पूर्ण दोघात हिशोब कधी होतो? तो संध्याकाळी होत असतो. क्लिअर होतो? क्लिअर होतो. काही मिसमॅच होते का? नाही, काहीच इकडे काहीच पैसे होत गेले तिकडे नाही. नाही ना? नाही. ठीक आहे, चालतं. तर बघा भावांनो, भरपूर मेहनत करून त्यांनी हा रामा द परफेक्ट वेअर हा व्यवसाय निवडलेला आहे की त्यांना हा ब्रँड बनवायचा आहे. लोकांच्या गर्दीतून टॉपला कसा न्यायचा हे चांगल्यांनी माहित आहे त्यांना. तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी की तुमचा हा नाव तयार करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता? सध्या प्रयत्न तर आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक याद्वारेच आपण लोकांपर्यंत पोहोचत आहे. आपल्याला अजून काहीतरी नवीन करायचं आहे, ते पण आपण सध्या आपले प्रयत्न चालू आहे. नवीन दमा सर्वांना कळणारच आहे. ठीक आहे, चालतं. धन्यवाद. धन्यवाद.